शनिदेव झालेत कुंभ राशीत वक्री. आजपासून 15 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 4 महिने कुंभ राशीत असणार वक्री झालेले शनिदेव. याची फळं काय मिळतात माहितीये का? शनी जेव्हा एखाद्या राशीमध्ये वक्री होतो ना, तेव्हा तो आपली जी फळं देत असतो त्याच्या दुपटीने वाढ करतो. मग ती शुभ किंवा अशुभ काही असू शकते. ती सगळी परिस्थिती तुमच्या कुंडलीवर शनीची स्थिती कशी आहे यावर सगळं अवलंबून असतं. त्याच्यात समजा तुमच्या जन्मकुंडलीत शनीची स्थिती ठीकठाक नसेल तर तुम्हाला फारशी चांगली फळं मिळणार नाहीये आणि या फळांमध्ये थोडीशी वाढ होईल अशुभ फळांमध्ये. पण घाबरून जाऊ नका. जर तुमच्या कुंडलीत चांगली एकदम शनीची स्थिती एकदम खूप मस्त असेल तर दुपटीने चांगली फळं मिळतील. शनी जेव्हा वक्री होतो एखाद्या राशीमध्ये तेव्हा तो काय करतो, तुमची काही पेंडिंग कामं राहिलेली असतील किंवा तुमच्याकडनं काही पेंडिंग कामं करवून घ्यायची असतील, ती कर्म तुमच्या हातून करवून घेण्यासाठी हा शनी वक्री झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी शनीला वाईट दृष्टीने वाईट नजरेने बघू नका. शनी चांगला आहे, तो शुभ आणि अशुभ अशी चांगली फळं देत असतो.